बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजेच प्रकृती पुरुष विवेक योग किंवा यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असं म्हणतात. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. कालपर्यंत 16 भाग झालेले आहेत. आज आपण 17वा भाग पाहणार आहोत. कालपर्यंत 465 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण त्या पुढच्या ओव्या पाहणार आहोत. पुढे जाण्याच्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेले आहे थोडक्यात लक्षात घेऊयात, मग पुढे जाऊयात आपण. तर हा जो प्रकृती पुरुष विवेक योग आहे किंवा याला क्षेत्र क्षेत्रज्ञ योग आहे, विभाग योग असं म्हणतात. या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु निवृत्तीनाथ यांना चरण स्पर्श करून त्यांची आज्ञा घेऊन या अध्यायाची सुरुवात करतात. या अध्यायात सुद्धा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि हे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. म्हणजे शास्त्र आणि शास्त्रज्ञ जसं असतं तसं हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे एखाद्या गोष्टीत एखादं शास्त्र आहे तो जाणतो तो शास्त्रज्ञ, तसंच हे शरीर हे आहे क्षेत्र आहे आणि हे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. आणि सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे असं भगवंत सांगतात. नंतर हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रावर कुणाचा अधिकार आहे या संदर्भात कर्मवादी, नंतर सांख्यमतवादी, संकल्पवादी, विभागवादी, कालवादी, स्वभाववादी हे सगळेजण आपापल्या परीनं हे शरीर जे आहे याच्यावर सत्ता कुणाची आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात, पण त्यात कोणीही सफल होत नाही. त्यानंतर भगवंत अर्जुनास म्हणतात की आता हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र म्हणजे काय तुला सांगतो. आणि ते सांगत असताना भगवंत म्हणतात की हे क्षेत्र 36 तत्वांपासून बनलेले आहे. त्यानंतर श्लोक नंबर 7 मध्ये आपण पाहिलं की श्लोक नंबर 7चाच अजून आपण जवळजवळ 10 दिवस झाले, 10 भाग झाले आपण त्या 7 नंबर श्लोकाचंच निरूपण करत आहोत, वाचन करत आहोत. तर असं काय आहे या श्लोक नंबर 7 मध्ये? तर या श्लोक नंबर 7 मध्ये भगवंतानी सत्पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे सत्पुरुष कोणाला म्हणायचं, सत्पुरुषात अशी कोणती लक्षणं असतात की ज्या लक्षणांमुळे तो सत्पुरुष ठरतो, ते यात सांगितलेले आहे. अतिशय मार्गदर्शनपर हा श्लोक आहे. आपण सगळ्यांनी यातून भरपूर शिकण्यासारखं, अवलंबण्यासारखं या श्लोकामध्ये आहे. तर काय आहे या श्लोकामध्ये, काय आहेत या सत्पुरुषाची लक्षणं? तर बघा, मनाची इच्छा नसणे, म्हणजे एखादा विषय आपल्याला प्राप्त व्हावा, एखादी गोष्ट आपल्याला मिळावी, एखादी गोष्ट आपण उपभोगावी अशी आवड किंवा इच्छा नसणे, मनाची इच्छा नसणे, हा झाला पहिला गुण. दुसरा गुण म्हणजे दांभिकपणा नसणे, खोटारडेपणा, दांभिकपणा. तिसरा म्हणजे अहिंसा. अहिंसेमध्ये आपण पाहिलं की प्राणीज अहिंसा आहे आणि शब्द अहिंसा आहे. जसं प्राण्याला आपण त्रास द्यायचा नाही, त्याचं जीवाचं हरण करायचं नाही, तसंच शब्द सुद्धा तोलून मापून वापरायचे. आपले शब्द टोकदार नसावेत, धारदार नसावेत. मग कसे असावेत? तर आई वडिलांच्या उपदेशाप्रमाणे आपले शब्द असावेत.
आपलं बोलणं असं असू नये की कोणाला भीती वाटेल, कोणाचं बेत मोडेल किंवा कोणी डचकून जागा होईल असे आपले शब्द किंवा आपलं बोलणं नसावं. तर मग बोलणं कसं असावं? तर आई वडिलांच्या उपदेशाप्रमाणे असावं. आपलं बोलणं खरं असावं, मऊ असावं, परिमित असावं, प्रेमळ असावं, अमृतांच्या लाटांप्रमाणे असावं. आपल्या बोलण्यामध्ये शंका, अटीतटी, अवसान, ठकबाजी असं काहीही नसावं. बघा हे या गाईडलाईन्स आहेत बोलण्यासाठी. या गाईडलाईन्स जर कोणी पाळल्या तर त्याचं कोणी दुश्मनच उरणार नाही. त्याचा कोणी द्वेषच करणार नाही. सर्वजण त्याला मानतील अशा या गाईडलाईन्स आहेत. आणि हे जे ज्ञान आहे हे शेकडो वर्षांपूर्वीचं ज्ञान आहे. हजारो वर्षांपूर्वी गीता जी सांगितली गेली श्रीकृष्णांनी त्यात आलेलं हे ज्ञान आहे. म्हणजे आपली संस्कृती, आपले हे शास्त्र एवढं पुरातन असून किती प्रगत होतं बघा. त्यांना त्याही वेळेस माहिती होतं की आपल्या बोलण्यात जर कपट असेल, आपल्या बोलण्यात जर खरेपणा नसेल, शंका किंवा ठकबाजी असेल तर त्यानं काय होतं? त्याचे परिणाम वाईटच होतात, त्याचे दुष्परिणामच होतात हे त्यावेळेस त्यांना माहिती आहे. किंवा त्यावेळेस त्यांना हे लक्षात आलं होतं की आपलं बोलणं हे आई वडिलांच्या उपदेशाप्रमाणे असावं, मऊ असावं, परिमित असावं, प्रेमळ असावं. हे त्यावेळेस त्यांच्या लक्षात. आणि याला म्हणतात शब्दहिंसा, शब्द अहिंसा म्हणतात त्याला. म्हणजे शब्द हे अशा पद्धतीने वापरायचे असतात. तर हे झालं अहिंसेच्या संदर्भात. पुढे आले शांती, त्याचाही आपण अभ्यास केलेला आहे. नंतर सरळपणा, आपण म्हणतो ना एखादा मनुष्य सरळ आहे बाबा, म्हणजे पुढं मागं काय नाही, त्याच्या गाठी कुठं मनात काय कुठल्या गाठी नाहीत, काय अंगचं राखून बोलत नाही. जे ओठात आहे ते पोटात आहे, जे पोटात आहे ते ओठात आहे, असा मनुष्य. नंतर आचार्य उपासना, हा विषय आपण 3 दिवस झाला आपण पाहत आहोत की आचार्यांची म्हणजे गुरु उपासना कशी असावी, कशी करावी, कशा पद्धतीनं गुरूंशी एकनिष्ठ होऊन वागावं, गुरूंच्या चरणाशी आपली श्रद्धा कशी असावी, प्रेम कसं असावं, हे सगळं आपण त्याचं वाचन आपण करत आहोत. तर पाठीमागच्या म्हणजे 16व्या भागामध्ये आपण हे पाहिलं की आपण जे गुरूंची सेवा जी हातानं करतो, म्हणजे आपल्या अ, तर ती ती म्हणजे काय की असं हा जो सत्पुरुष आहे त्याला असं वाटत असतं की मी गुरूंचा बिछाना सुद्धा मीच व्हावा, त्यांची पदसेवा मी करावी, त्यांचे अलंकार मी व्हावेत. नंतर गुरु चालत असताना त्यांना उंचवटा कुठं आहे, खड्डा कुठं आहे असा इशारा देणारा चोपदार सुद्धा मीच व्हावा. नंतर गुरूंवर चवरी धरणारा, गुरुस हात देणारा, गुरूंपुढे चालणारा हुजऱ्या सुद्धा मीच व्हावा. गुरूंच्या हाती झारी देणारा शागिर्द मी व्हावा. गुरूंना चूळ भरण्यास पाणी सुद्धा मीच देईन. चूळ टाकण्याचे निर्माल्य स्तंभही मीच होईन. बघा किती श्रद्धा आहे बघा. किती श्रद्धा आहे गुरुच्या संदर्भात. अशी श्रद्धा असायला हवी. नंतर याच कालच्याच भागामध्ये माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हे गुरुच्या संदर्भात जे गुरु भक्ती जी आहे त्या संदर्भात मी जे तुम्हाला सांगत आहे, तर त्याच्यामध्ये गुरुसेवा ही इथपर्यंतच आहे असं आहे का? तर त्याही पुढचं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की मी जिवंत असेपर्यंत सेवा करीलच, पण हजारो जन्म मी गुरूंची सेवा करेल आणि जिवंत असताना सेवा करेल व मेल्यावरही श्री गुरूंची सेवा केल्याशिवाय राहणार नाही आणि एक पळभरही दुसऱ्यास गुरुची सेवा करू देणार नाही. याप्रमाणे कल्पचे कल्प गुरुसेवा करेल असं त्याने सांगितलं, असं माऊली म्हणतात. आणि गुरुसेवेला रात्रंदिवस किंवा थोडीफार म्हणत नाही, तर तशात जर गुरुने काम सांगितले किंवा कुठली आज्ञा केली तर ती एकदम स्फुरण येऊन गगना एवढा आनंद होऊन एकटाच एका दमात करतो. नंतर काय सांगितलेलं की गुरु हेच क्षेत्र आहे, गुरु हेच दैवत आहे, गुरुच आई
आणि गुरुच बाप असं जो मानतो तो खरा शिष्य, तो खरा सत्पुरुष. गुरूंच्या चरणात सर्व तीर्थे आहेत असं जो मानतो, किंवा गुरु चालत असताना त्यांचे पदचिकन जे उडतात, म्हणजे पायाची जी धूळ उडते, ती धूळ तो मस्तकी धारण करतो आणि त्या लाभापुढे मोक्ष सुख सुद्धा तुच्छ मानतो. पुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की गुरुसेवेविषयी माझ्या मनात खरी उत्कंठा आहे, म्हणून त्या गुरुभक्तीचे अमर्याद वर्णन मी केले. आता यानंतर हे गुरुभक्तीच्या बाबतीत आपण हे पाहिलं. काल एक छोटासा विषय त्यानंतर पुढे आलेला आहे, ते म्हणजे सुचित्व. आता सुचित्व म्हणजे काय? जसं आपण गुरुभक्ती पाहिली, नंतर अहिंसा पाहिली, शांती पाहिली, तसं सुचित्व म्हणजे काय हे यात सांगितलेलं आहे. ते आपण वाचूयात आणि पुढे जाऊयात. की कापूर जसा अंतर्बाह्य शुद्ध असतो, तसे त्याचे सुचित्व स्वच्छ दिसते. बघा, नीट लक्षात घ्या, सुचित्व म्हणजे काय ते आलेलं आहे. तेच सुचित्व होय. किंवा रत्नाचे खोड जसे अंतर्बाह्य चकचकीत असते, अथवा सूर्य जसा आती व बाहेर लखलखीत असतो, कर्माच्या योगाने ज्यांच्या बाह्य शुद्धी झाली असून ज्ञानाच्या योगाने ज्यांची अंतर्शुद्धी झालेली आहे, आणि अशा प्रकारे जो शुद्ध झाला आहे, वेदात सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चार करून मृत्तिका व पाणी बाहेरून लावली असता जशी बाह्य शुद्धी होते, त्याप्रमाणे वाटेल तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने स्वच्छ करता येतो, किंवा परटाच्या सतलात वस्त्र धुतल्याने त्याचा डाग नाहीसा होतो. बघा, म्हणजे सुचित्व म्हणजे काय? अंतर्बाह्य जो शुद्ध आहे तो सुचित्व, ते त्याला सुचित्व असं म्हणतात. ते म्हणजे कसं? कापूर जसा आतून आणि बाहेरून शुद्ध असतो, किंवा रत्न हे बाहेरून सुद्धा चकचकीत दिसतं आणि आतून सुद्धा चकचकीत दिसतं. असं असतं का की रत्न वरूनच फक्त चमकतं आणि आतमध्ये दगड असतो? असं नसतं. ते अंतर्बाह्य चकचकीत असतं. किंवा सूर्य जसा आत आणि बाहेर लखलखीत दिसतो, तसा योगा कर्माच्या योगाने ज्याची बाह्य शुद्धी झालेली आहे, चांगली सत्कर्म करून, सत्कर्म केल्यानंतर काय होते? आपली बाह्य शुद्धी होते. पण ज्ञानाच्या योगाने अंतर्शुद्धी होते. असा जो मनुष्य असतो, असा जो योगी असतो, त्याला सुचित्व आहे असं म्हटलं जातं. काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आज 465 पासूनच्या ओव्या आपण पुढे पाहणार आहोत. भरतेच बुद्धी बळी, रज आरिसा उजळी, सौंदणी फेडी थिगळी, वस्त्रांची या किंबहुना इया परी, बाह्य चोख अवधारी, आणि ज्ञानदीपू अंतरी, म्हणून शुद्ध. एरवी तरी पंडुसुता, आतर शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वतः विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नाहिला, कडू दुधिया माखिला, गुळे जैसा. ओसट गृही धुत्तोरण बांधिले, का उपवासी अन्न लिंपले, कुमकुमे सेंदूर केले, कांतीहीनेने. कळस ढिमाचे पोकळ, जळो वरील ते झळाळ, काय करू चित्रीव फळ, आतुषेण. तैसे कर्म वरिचिले कडा, न सरे थोर मोले कुडा, नवे मदिरेचा घडा, पवित्र गंगे. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभे स्वभावे, वरी ज्ञान कर्मे संभवे,
ऐसे के जोडे. आज आपण मुद्दाम थोडे जास्त ओव्या पाहिलेल्या आहेत कारण तेवढा हा विषय मोठा आहे. तर आपण सुचित्व म्हणजे काय ते पाहत आहोत. ज्याप्रमाणे वाटेल तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने स्वच्छ करता येतो किंवा परटाच्या सतलात वस्त्र धुतल्याने त्याचा डाग नाहीसा होतो. फार काय सांगावे. याप्रमाणे जो बाहेर निर्मळ झाला आणि अंतर्यामी ज्ञानाचा उजेड झाल्यामुळे खरोखर अंतर्बाह्य शुद्ध झाला. म्हणजे इथं काय सांगितलंय की माणसानं अंतर्बाह्य शुद्ध असावं, त्याला सुचित्व असं म्हणतात. तर ते कसं की आरसा ज्याप्रमाणे वाटेल तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने स्वच्छ करता येतो. बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने माखलेला आरसा स्वच्छ करता येतो किंवा परटाच्या सतलात वस्त्र धुतल्याने त्याचा डाग नाहीसा होतो. फार काय सांगावे. याप्रमाणे जो निर्मळ झाला म्हणजे अंतर्बाह्य जो निर्मळ झाला आणि अंतर्यामी ज्ञानाचा उजेड झाल्यामुळे खरोखर अंतर्बाह्य शुद्ध झाला आहे. बाकी अर्जुना, अंतर्यामी शुद्ध न होता बाह्यतकारी कर्मे करतो त्याची सर्वत्र विटंबना होते. फक्त वागणं चांगलं आणि मन मात्र अतिशय कपटी, मनात मात्र अतिशय वेगवेगळे डावघाव भरलेले आहेत. दांभिकत्व आहे मनामध्ये. फक्त बोलताना बघा असे भरपूर लोक आपल्याला दिसतात. बोलताना एवढं गोड बोलणार, एवढं विश्वासात घेणार, एवढं नम्र वागणार की आपल्याला वाटणार की अरे फार चांगला मनुष्य बरं का. पण नंतर ज्यावेळेस व्यवहाराची गोष्ट येते, देण्या घेण्याची गोष्ट येते, कुठल्या कारणाने त्याला पैशाची आवश्यकता असते ना आपण त्याला पैसे देतो, तो म्हणतो मी 8 दिवसात तुला परत देतो. 8 दिवसानंतर जे त्याचं पैसे देताना जे त्याचं रूप दिसतं ते त्याचं खरं अंतर्मन असतं. 8 दिवसानं वेगळंच रूप दिसतं. सुरुवातीला दाखवताना तो एकदम नम्र, विश्वासू, मितभाषी, अगदी नरम, मऊ, गरीब असं दाखवत असतो. आणि पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेस कुठं पळून चाललो काय? 8च दिवस झालेत ना, का वर्ष झाले काय? आपल्याला उलट गुरगुरणार आपल्यावरच. त्यावेळेस कळतं की पैसे घेत असताना त्याचं वागणं वेगळं होतं आणि त्याच्या अंतर्मनात, त्याच्या मनामध्ये काही वेगळंच शिजत होतं. म्हणजे वर जो मुलामा असतो ना, तसं झालं हे. खरं सोनं आणि बेंटेक्स सोनं याच्यामध्ये हाच फरक असतो. बेंटेक्स सोनं म्हणजे चांदीवर किंवा तांब्यावर, वेगळ्या धातूंवर सोन्याचा फक्त मुलामा असतो. फक्त एक बारीक थर दिलेला असतो. आणि खरं सोनं हे अंतर्बाह्य सोनंच असतं. तर तसा हा फरक आहे. याला म्हणतात सुचित्व. जे अंतर्बाह्य शुद्ध असतो ते त्याच्याकडे सुचित्व आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे प्रेतावर आता याची उदाहरणं दिली आहेत बघा. कशा पद्धतीनं सुचित्व म्हणजे काय आहे किंवा वरवर मुलामा असणं आणि अंतर्बाह्य काही वेगळंच असणं त्यासाठी काय उदाहरणं दिली आहेत बघा. की ज्याप्रमाणे प्रेतावर दागिने घालून त्याला शृंगारावे किंवा गाढवास तीर्थात नाऊ घालावे अथवा कडू दुध्या भोपळा गुळाने माखावा किंवा ओसाड घराला तोरण बांधावे अथवा उपाशी मनुष्याच्या पोटावर अन्न लिंपावे किंवा हीन भुर्तुकेने कुंकू शेंदूर लावावा. मुलाम्याच्या कळसाचा पोकळ डेरा जरी किती उत्तम दिसला तरी तो व्यर्थ होय. बघा काय उदाहरणं देतात लक्षात घ्या.
की ज्याप्रमाणे प्रेताला दागिने घालून त्याला शृंगारावे. कधी आपण प्रेताला दागिने घालतो का? त्याचा नट्टापट्टा करतो का? एखादी स्त्री गेलेली आहे, तिचं देहावसान झालेलं आहे, मग तिला आपण घरी त्या ब्युटी पार्लरवाल्याला बोलून त्याचं फेशियल करतो का? लाली लिपस्टिक लावतो का? अंगावर सगळे दागिने त्याला घालतो का? असं नाही करत आपण, कारण ते प्रेत आहे. प्रेताला कधी शृंगारायचं नसतं. किंवा गाढवास तीर्थात नाहून घालावे. कधी गाढवा तीर्थात जर आपण नाहिलं, गाढवाला घेऊन गेलो काशीला, तिथे त्याला आंघोळ घातली, तर त्याचा काय घोडा होणार आहे का? नाही होणार. किंवा जसं प्रेताला दागिने घातले तिथं उठून बसणार आहे का? उठून बसणार नाही ते. किंवा जो कडू दुधी भोपळा असतो त्याला गुळाने माखला तर त्यातलं जे कडूपणा आहे तो निघून जाणार नाही. किंवा ओसाड घराला तोरण बांधावे, अथवा मनुष्य किंवा उपाशी मनुष्याच्या पोटावर अन्न लिंपावे. उपाशी मनुष्य, अरे रे उपाशी रे, हे घे अन्न घे, हा घे भात आणि पोटावर थाप. त्याने त्याची भूक भागणार आहे का? त्याच्या मुखातून अन्न त्याच्या पोटात गेलं पाहिजे तर त्याची भूक भागणार आहे. हे जसं आहे तसंच त्याप्रमाणे बाह्यतकारी कर्म करण्याची स्थिती आहे. म्हणजे बाहेरून फक्त आपण जे चांगलं चांगलं दाखवताना ते असं झालं की भोपळा कडू आहे पण त्याला वरनं गुळ थापलेला आहे, त्याचा काय उपयोग आहे? मनुष्य उपाशी आहे, त्याला पोटाला काय खायला दिलं नाही, त्याच्या पोटावर अन्न थापलंय, त्याचा काय उपयोग आहे का? तसं हे बाह्यतकारी कर्म करणाऱ्या लोकांची स्थिती असते. हिणकस पदार्थाला पुष्कळ मोल येत नाही. हिणकस पदार्थ जो असतो त्याला चांगलं मोल येत नाही. किंवा मद्य भरलेली घागर गंगेत नेऊन ठेवली म्हणून ती पवित्र होत नाही. एखाद्या घागरेत मद्य भरलेलं आहे, नशा येणारं पेय भरलेलं आहे आणि ते गंगेत नेऊन ठेवलं ती घागर, मग ती काय पवित्र होणार आहे का? त्यात गंगेचं पाणी येणार आहे का? त्यात जी घाण आहे ती घाणच असणार आहे. म्हणून अंतर्यामी ज्ञानप्राप्ती असून बाह्यतकारी कर्माचे आचरण करणारा असा मनुष्य कोठे सापडणार? म्हणजे ज्याच्या आत अंतर्यामी, त्याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि बाह्यतकारी कर्माचे आचरण करणारा असं मनुष्य कोठे सापडणार? याकरिता बाह्यतकारी कर्माचे आचरण करून जो शुद्ध झाला आहे व ज्ञानप्राप्तीमुळे ज्याचे अंतर्याम निर्मळ झालेले आहे, त्याच्या ठिकाणी आत व बाहेर हा भेद राहत नाही. न राहता सर्वत्र शुद्धी होऊन त्याच्या ठिकाणी केवळ सुचित्वच वास करते. याला म्हणतात सुचित्व. म्हणजे अंतरंगात मनामध्ये ज्ञानप्राप्ती असणे आणि बाहेरची कर्म शुद्ध असणे, इंद्रियांनी करायची कर्म शुद्ध असणे, याला म्हणायचं सुचित्व भाव. लक्षात आलं? त्याला म्हणायचं सुचित्व भाव. या लागी बाह्य भाग कर्मे धुतला चांग, ज्ञाने फिटला वग अंतरीचा, तेत अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक जाहले, किंबहुना उरले सुचित्वची. म्हणून संभाव्य जीवगत बाहेर दिसती फाकत, स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे, विकल्प जेणे उपजे नाथिले विकृती निपिजे, अपप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती, ते ऐके देखे अथवा भेटे परी मनी काहीची नुपटे, मेघरंगे न काटे योम जैसे, एरवी इंद्रियांचे निमेळे विषयांवरी तळी लोळे, परी विकाराचे निविटाळे लिंपी जेना, भेटले या वाटेवरी चोखी आणि महारी, तेथ नातळे तिया परी रहाटे जाणे. त्यांचे ठिकाणी आत व बाहेर हा भेद राहत नाही आणि
सर्वत्र शुद्धी होऊन त्यांच्या ठिकाणी केवळ सुचित्वच वास करते. म्हणून अंतर्यामी शुद्ध वासना झाली म्हणजे बाहेर इंद्रियात ती तशीच दिसून येते. म्हणजे पहिल्यांदा मन शुद्ध करण्याची गरज आहे. आपलं मन शुद्ध केलं, मनामध्ये ज्ञान आलं, अंतर्यामी ज्ञान आलं, तर आपोआपच इंद्रिय जी आहेत ते चांगलं कर्म करतात. उलट होत नाही की इंद्रिय चांगलं कर्म करतात म्हणून तुमचं मन शुद्ध आहे, असं होत नाही. त्याला दांभिकत्व म्हणतात. दाखवताना फक्त चांगलं चांगलं दाखवायचं आणि मनात कपट असणं. तसं नाही. पहिल्यांदा मन शुद्ध करायला हवं. मनात ज्ञान येणं गरजेचं आहे आणि मग आपोआपच आपले इंद्रिय शुद्ध आचरण करतात. ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात लावलेल्या दिव्यांचा प्रकाश आतल्याप्रमाणे बाहेरही लखलखीत दिसतो. ज्या योगाने संशय उत्पन्न होतात, नसत्या विकृती जडतात व कुकर्माकडे प्रवृत्ती होते, असे विषय जरी प्रत्यक्ष भेटले अथवा कानाने ऐकले तरी ज्याच्या मनावर त्याचा काहीच ठसा उमटत नाही. ज्याप्रमाणे आकाशाला मेघांच्या रंगामुळे कोणत्याही प्रकारची बाधा होऊ शकत नाही. एरवी ज्याची इंद्रिये विषय भोग घेत असला तरी विषयांच्या विकाराने ज्याच्या मनावर कोणत्याही रीतीचा पडगा बसत नाही. बघा काय सांगितले, नीट लक्षात घेऊयात. आता शुचित्व म्हणजे काय आपण पाहिले. आता पुढे काय बघू. म्हणून अंतर्यामी शुद्ध वासना झाली म्हणजे बाहेर इंद्रियात ती तशीच दिसून येते. म्हणजे अंतर्मन शुद्ध होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात लावलेल्या दिव्यांचा प्रकाश आतल्याप्रमाणे बाहेरही लखलखीत दिसतो. स्फटिक म्हणजे काय? काच असते त्याला स्फटिक म्हणतात. किंवा असा जो पदार्थ जस हिरा असतो तो स्फटिकच आहे एक प्रकारचा. म्हणजे आत आणि बाहेर निर्मळ असतं, ते पारदर्शी असतं म्हणून त्याला स्फटिक म्हणतात. तर काचेच्या घरामध्ये स्फटिकाने ज्याचं घर तयार केलेलं आहे, आत जसा प्रकाश असेल तसं बाहेर येणार आहे, कारण ते स्फटिकाचं घर आहे ना. त्यामुळं जसं आत दिवे लावलं तर बाहेर सुद्धा लखलखीतपणा दिसतो. ज्या योगाने संशय उत्पन्न होतात, नसत्या विकृती जडतात व कुकर्माकडे प्रवृत्ती होते, असे विषय जरी प्रत्यक्ष भेटले अथवा कानाने ऐकले तरी ज्याच्या मनावर त्याचा काहीच ठसा उमटत नाही. आपण व्यवहारात राहतो. जगात अनेक प्रकारची माणसं असतात. कोणी चांगलं असतात, कोणी वाईट असतात. कोणी चांगल्या गोष्टी सांगतात, कोणी वाईट गोष्टी सांगतात. काही अगदी शुद्ध भावनेने जगणारे लोक असतात, काही व्यसनी लोक असतात. पण अशी लोक जरी भेटली आपल्याला तरी आपल्या मनावर त्याचा परिणाम व्हायला नको. त्याला म्हणायचं सुचित्व. आपण म्हणतो ना, आपण आई वडीलच थोडेसे प्रेमानं आंधळे झालेले असतो मुलांच्या संदर्भात. आपण काय म्हणतो, आमचा बंड्या चांगला आहे हो, त्याची संगत चांगली नाही आहे. त्याची संगत कोण? समजा दुसरा बाळू आहे. बाळूची आई पण हेच म्हणत असते, आमचा बाळू चांगला आहे हो, त्याची संगत चांगली नाही. म्हणजे बाळूची आई बंड्याला वाईट म्हणत असते, बंड्याची आई बाळूला वाईट म्हणत असते. खरं तर हे दोघंही वाईट असतात. आता दोघंही वाईट कसे? तर आपण आपल्या संस्कारावर आपला विश्वास असायला हवा. आपल्या आई वडिलांवर आपला विश्वास असायला हवा. आपण कुठल्या कुलात जन्म घेतलेला आहे, त्या कुलाच्या आचरणावर आपला विश्वास असायला हवा. म्हणजे काय, तुम्हाला तुमचे मित्र किती म्हणतील, चल पार्टीला, चल ते घाण काहीतरी पी, ते काहीतरी ओढायच्या गोष्टी ओढ, त्या शेणाला तोंड लावायला तुला कोण सांगितलेलं आहे? तुला समजायला पाहिजे ना. त्याने किती म्हणलं तरी आपलं मन आपल्याला सांगत असताना की ही वाईट गोष्ट आहे, त्यावेळेस तिथं थांबायचं नाही, निघून जायचं. जगातली सगळीच लोक व्यसनी आहेत का? जगातली सगळीच लोक वाईट आहेत का? मग ती चांगली कशी राहिली?
तर त्यावेळेस त्यांनी धाडस दाखवलं. त्यावेळेस ते अशा लोकांच्या पासून लांब झाले, निघून गेले किंवा अशा लोकांचा त्यांनी मनावर अजिबात परिणाम करून घेतला नाही. या वाईट गोष्टी अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला खुणावतात. त्यात मजा आहे असं आपल्याला वाटतं, पण ती खरंच सजा असते. ते क्षणिक सुख असतं. त्यामुळे अशा लोकांच्या आणि अशा ह्याचा आपल्यावर परिणाम करून घ्यायचं नाही, याला म्हणायचं सुचित्व. अंतर्बाह्य आपण स्फटिकाप्रमाणे असावं. जे आत आहे ते बाहेर आहे. तर इथं ते सांगितलेलं आहे की संशय उत्पन्न होतात, नसत्या विकृती जडतात, कुकर्माकडे प्रवृत्ती होते. असे विषय जरी प्रत्यक्ष भेटले अथवा कानाने ऐकले, तरी ज्याच्या मनावर त्याचा काहीच ठसा उमटत नाही, असं असायला हवं. कसं? तर ज्याप्रमाणे आकाशाला मेघांच्या रंगामुळे कोणत्याही प्रकारची बाधा होऊ शकत नाही. आकाशाचा रंग निळा असतो. पावसाळ्यामध्ये ढग येतात, ढग काळे असतात. आता ढग आल्यामुळं आकाशाच्या रंगाला काय बाधा होते का? नाही, त्याचं सौंदर्य वेगळंच आहे ना आकाशाचं. ते काळे ढग आल्यामुळे त्या रंगामुळे त्या आकाशाला कोणतीही बाधा होत नाही. त्याप्रमाणे असे जे आपल्याला वाईट संगत असते, कोणी म्हणलं आपल्याला चला हे पिऊयात, ते खाऊयात. आता हे श्रावण संपला. श्रावण संपला म्हणजे शुद्ध वागणं संपलं असं आहे का? म्हणजे 12 महिन्यातून फक्त एकच महिना नीट वागायचा आहे का? ती खरं तर संधी आहे की तुम्ही जे आतापर्यंत वाईट करत आलेला आहात, तुम्ही 1 महिना चांगलं वागून पाहिला की काही ज्या गोष्टी प्यायच्या नाही ते प्यायचं तुम्ही सोडून दिलेलं असतं. मांस वगैरे खायचं तुम्ही सोडून दिलेलं असतं. शुद्ध आचरण तुम्ही चालू केलेलं असतं आणि त्याची तुम्हाला प्रचिती येते की हा हे चांगलं आहे बरं का. आपण जे शुद्ध खातो त्यामुळे आपल्याला अपचन होत नाही, ढेकरा येत नाहीयेत, बऱ्याच गोष्टी ह्या लक्षात येतात. आणि हे लक्षात येऊन सुद्धा जो श्रावण महिना संपल्यानंतर परत ती घाण खायला चालू करतो, ते घाण प्यायला चालू करतो, त्या घाण गोष्टी ओढायला चालू करतो. म्हणजे भगवंतानी आपल्याला संधी दिलेली असते 1 महिना. त्या संधीमध्ये आपल्याला समजतं सुद्धा की हे चांगलं आहे, हे शुद्ध आहे, हेच खायला हरकत नाही, यानंच तब्येत चांगली राहणार आहे, यानंच विचार आपले चांगले होणार आहेत. नकळत आपण भगवंताच्या जवळ गेलेलो आहेत, रोज पूजा अर्चा करत आहेत. तर हेच आचरण आपल्याला करणं अपेक्षित आहे. ते सोडून परत ते जुने मित्र भेटतात आणि श्रावण संपल्यानंतरच्या पार्ट्या जोडल्या जातात. आणि त्या पार्ट्यामध्ये काय असतं की 1 महिना जे ह्यांनी पाळलेलं असतं, काही मांस मच्छी खाल्लेली नसते, अभक्ष्य भक्षण केलेलं नसतं, जे प्यायच्या गोष्टी पिलेल्या नसतात, ओढायच्या गोष्टी ओढलेल्या नसतात, ते त्या पार्टीमध्ये यथेच्छ त्या घाणीवर हे लोळतात, ते घाण खातात, ती घाण ओढतात, ती घाण पितात. मग त्या श्रावण महिना पाळून त्याचा उपयोग काय झाला? तो श्रावण महिना पाळून काहीच उपयोग नाही झाला. श्रावण महिना पाळून जर तुमच्या पुढच्या पूर्ण आयुष्यामध्ये जर बदल झाला तर त्याचा उपयोग आहे ना. नाहीतर काय उपयोग आहे? तेच इथं सांगितलेलं आहे की अशा गोष्टी आपल्याला भेटतात, त्याचा मनावर ठसा उमटू द्यायचा नाही. कसं? तर ज्याप्रमाणे आकाशाला मेघांच्या रंगामुळे कोणती बाधा होऊ शकत नाही. एरवी ज्याची इंद्रिय विषय भोग घेत असला तरी विषयांच्या विकाराने ज्याच्या मनावर कोणत्याही रीतीचा पगडा बसत नाही. वाटेने जात असता एखाद्यास पवित्र अथवा अपवित्र स्त्री भेटल्याने जिच्याविषयी त्याच्या मनात जसा विकार उत्पन्न होत नाही, अशा रीतीने जो संसारात रहाटत असता इंद्रियांच्या विकारांचे प्राबल्य मनावर होऊ देत नाही. आपण संसारी लोक आहोत. आपण संसार करतो. संसार करतो म्हणजे विविध विषयाचा आपण उपभोग घेत असतो.
चांगले चांगले पदार्थ खातो, पितो, ताक पितो, केशरचं दूध पितो, आईस्क्रीम खातो, चांगल्या चांगल्या गोष्टी आपण खातो, चांगल्या चांगल्या गोष्टी आपण लिहितो, म्हणजे चांगले चांगले वस्त्र आपण परिधान करतो, चांगल्या चांगल्या गोष्टींचा आपण वास घेतो. हे जे पंचेंद्रिय आहे त्यांचे आपण लाड यथेच्छ पुरवत असतो, कारण आपण संसारी लोक आहोत. पण त्याचा आपल्या इंद्रियांवर प्राबल्य होऊ द्यायचं नाही. इथं काय सांगितलं, तुम्ही संसारी नसावं असं सांगितलं. संसार असू द्या तुम्ही, पण त्या 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 गोष्टीचा त्या इंद्रियांवर प्राबल्य होऊ द्यायचं नाही. इंद्रिय त्याच्या आहारी जाता कामा नये असं सांगितलेलं आहे. का पती पुत्राचे आलिगी, एकचिते तरुणांगी, तेथ पुत्र भावाच्या अंगी, नरिगे कामू, तैसे हृदय चोख, संकल्प विकल्पी अनोळख, कृत्याकृत्य विशेख, पुढे जाणे, पाणीये हिरा न भिजे, आधणी हरळून शिजे, तैसे विकल्प जाती न लिंपिजे, मनोवृत्ती तया नाव सुचितपण, पार्थागा संपूर्ण, हे देखसी तेथ जाण, ज्ञान असे, आणि स्थिरता साचे, घर रिगाला जयाचे, तो पुरुष ज्ञानाचे आयुष्यगा. एखादी स्त्री आपल्या पतीला व पुत्रालाही आलिंगन देते, परंतु पुत्राला आलिंगन देते वेळी तिच्या मनात काम वासना उत्पन्न होत नाही. बघा, आपली आई आपल्याला आलिंगन देते, मुलाला आलिंगन देते, तसंच पतीला पण आलिंगन देते. मुलाला आलिंगन देते वेळी तिच्या मनात काम वासना नसते, अजिबात नसते, कारण तो तिचा मुलगा आहे. त्याप्रमाणे ज्याचे मन निर्मळ असून चांगल्या व वाईट विकारांची ज्याला ओळख असते व योग्य योग्य कर्म जाणण्याची ज्याला ज्ञान असते, त्याप्रमाणे पाण्यात हिरा भिजत नाही व आधणात वाळू शिजत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनोवृत्तीला विकाराची बाधा होत नाही. पार्था, ह्याच आचरणाचे नाव सुचित्व व ज्याचे ठिकाणी हे दृष्टीस पडते तेथे ज्ञान खास आहे असे समज. आता लक्षात आलं सुचित्व म्हणजे काय ते? याला म्हणायचं सुचित्व. काय? परत आपण लक्षात घेऊयात की एखादी स्त्री आपल्या मुलाला आलिंगन देते पण तिच्या मनात काम वासना नसते, किंवा ज्याचे मन निर्मळ असून चांगल्या व वाईट विचारांची ज्याला ओळख असते त्याला म्हणायचं सुचित्व, किंवा योग्य कर्म जाणण्याची ज्याला ज्ञान असतं त्याला म्हणायचं सुचित्व. हे कसं? त्याचं उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे पाण्यात हिरा भिजत नाही किंवा आधणामध्ये, म्हणजे आपण आंघोळीला ठेवलेलं पाणी असतं गरम पाणी, त्याला आधणाचं पाणी म्हणतात, त्यात वाळू शिजत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनोवृत्तीला विकारांची बाधा होत नाही. मी अगोदरच्या ह्यात आलेलं आहे की आपण संसारी लोक आहोत, आपण आपल्या पंचेंद्रियाचे ज्ञान लाड पुरवत असतो, पण त्या विकारांची त्या इंद्रियांना बाधा होता कामा नये. यालाच म्हणायचं सुचित्व. याचंच नाव आहे सुचित्व. व हे ज्याच्या ठिकाणी दृष्टीस पडते तेथे ज्ञान खास आहे असे समज, म्हणजे त्याला ज्ञानी समजा, त्याला सत्पुरुष समजा असे सांगितलेले आहे. आणि स्थिरपणा ज्याचे मनात पूर्णपणे प्राप्त झाला आहे तो पुरुष ज्ञानाचे जीवनच होय. आता हे स्थिरपणा म्हणजे स्थैर्य या संदर्भात आता पुढे आलेला आहे, तर हा भाग आपण उद्या पाहणार आहोत. तर आज आपण सुचित्व म्हणजे काय हे थोडक्यात लक्षात घेतलेलं आहे. सुचित्व म्हणजे काय? अंतर्बाह्य जो शुद्ध आहे त्याला म्हणायचं सुचित्व. त्याचं आचरणात
शुचित्व आहे असं आपण समजतो. म्हणजे ज्याची इंद्रिय सुद्धा चांगली वागतात आणि मन सुद्धा चांगलं आहे, निर्मळ आहे, मनात ज्ञान आहे, त्याला म्हणायचं शुचित्व. तर आज आपण इथेच थांबवत आहोत. उद्या आपण भाग नंबर आज आपण भाग पाहिला, भाग नंबर 17 पाहिला. उद्या आपण 18 पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.